मित्रमैत्रिणींनो नमस्कार। प्रजासत्ताक दिन आपण का साजरा करतो तर 26 जानेवारी 1950 रोजी आपण खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक झालो, म्हणजे प्रजेची सत्ता आली, लोकशाही आपण अंगीकृत केली आणि संविधान आपण आपल्याला लागू करण्यात आलं, म्हणून आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो। दरवर्षीप्रमाणे प्रजासत्ताक दिन उत्साहाने सगळीकडे साजरा करण्यात आला। पण काल नाशिकमध्ये जो प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला त्यामध्ये नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये इतर अनेक मान्यवरांचे त्यांनी नावं घेतली, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यांनी आपल्या भाषणात त्यांना अभिवादन सुद्धा केलं नाही, की त्यांचं नाव देखील घेतलं नाही। हे बघून एक महिला कर्मचारी, जी तिचं नाव आहे माधवी जाधव, तर ही वन महिला कर्मचारी आहे, ती नाशिकमध्ये कार्यरत आहे आणि तिथं तिची ड्युटी होती। तिनं सुरुवातीपासून सगळी भाषणं ऐकली, सूत्रसंचालनापासून भाषणं ऐकली। सूत्रसंचालन ज्याच्याकडे असतं त्यानं सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं नाही। नंतर गिरीश महाजन उठले भाषण करायला, त्यांनी सुद्धा आपल्या भाषणात कुठेही बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख केला नाही। हे सगळं तिनं बघितलं, भाषण संपलं तर तिला इतकं आतून जो आक्रोश आणि विद्रोह तिच्या देहबोलीतून दिसत होता, की तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव कसं घेतलं नाही, हे जाणून बुजून तुम्ही केलं आणि जाणून बुजून हे करत असाल तर हे संविधानिक योग्य नाही असं ती म्हणत होती। मग तेथील काही कर्मचारी असतील, पोलीस कर्मचारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, तिला करण्याचा प्रयत्न करण्यात आला, पण ती इतक्या तळमळतेने अशी बोलत होती की संविधानानं सगळ्यांना अधिकार दिलेले आहे, संविधानानं मी आहे आज, संविधानानं तुम्ही मंत्री झाला आहात आणि जर तुम्ही याच प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्ही जर नाव घेत नसाल तर हे तुम्ही जाणून बुजून करत आहात, असं तिचं मत होतं। माझी नोकरी गेली तरी चालेल असंही ती यावेळेला म्हणत होती। तर या ताई माधवी जाधव काय म्हणतात ते आपण एकदा बघूयात। मी माती काम करेन पण बाबासाहेबांची ओळख पुसून देणारे मला सस्पेंड करायचं करू शकता। मॅडम, बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही। 26 जानेवारी 15 ऑगस्ट मध्ये मी नाही मानत, पण लोकशाही मॅडम तुम्ही सुद्धा संविधानामुळे आहात, पालकमंत्री सुद्धा पालकमंत्री संविधानामुळे आहे। कोणताही जाती भेद नाही, सगळी समानता त्यांनी दिली आहे। आमच्या कानातूनच होते बाबासाहेबांचं नाव आता तरी भाषणात येईल, मग तरी भाषणात येईल। ज्या लोक संविधानाला लोकशाहीला कारणीभूत आहेत त्यांची नावं वारंवार घेतली गेली, मग जो संविधानाला कारणीभूत आहे तो प्रजासत्ताक दिनाचा जो मानकरी आहे त्याचं नाव भाषणात का नाही? तर मला असं वाटतं की इतकं धाडस आता हळूहळू लोक धाडस करायला लागले। इतकं धाडस म्हणजे की इतर कोणी धाडस केलं असतं तर मी समजू शकले असते, पण एक सरकारी वर्दी अंगावर असताना सरकार विरोधात म्हणता येणार नाही, पण तिथं जे सत्तेधारी आहेत, समोर आहेत, मोठी मंत्री आहेत, यांच्या विरोधात बोलणं, तुम्ही असं केलं नाही, ऑन दी स्पॉट ऑन दी स्टेजवर असताना ते असं बोलणं आणि हे धाडस दाखवणं वर्दी अंगावर असताना, खरंच तिचं धाडसाला सगळ्यांनी सलाम केला पाहिजे। खरंच माझा सलाम आहे तिच्या धाडसाला, कारण तिनं पुढचा परिणाम, हे मी बोलल्यानंतर याचा परिणाम काय होईल, कारण गिरीश महाजन हे सत्ताधारी पक्षात आहेत, ते मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत, तर ते काही कारवाई करू शकतात। तर असं असताना तिनं पुढील कशाचाही विचार न करता तिनं जे चुकलं त्या ठिकाणी तिनं ते बोलून दाखवलं। आणि मलाही असं वाटतं की कारण प्रजासत्ताक दिन आपण संविधान त्यावेळेला अंगीकृत केलं, लोकशाही अंमलात आली त्या दिवसापासून, आणि ती आज जवळजवळ 77 वर्ष झाली या गोष्टीला। आपण ती अंगीकृत करून आपण अंमलबजावणी पण त्याच ह्याच्यावर आपण देशाची वाटचाल होत आहे। आपण सगळेजण त्या संविधानामुळे आहोत, आपण सगळेजण, मी संविधानामुळे बोलत आहे, तुम्ही सर्वजण संविधानामुळे बोलत आहात, तुम्ही मंत्री संत्री जे काय आहे ते संविधानामुळे त्या पदावर आहात। ही कुठेतरी गोष्ट आज बऱ्याच नेत्यांकडून विसरली जाते, जाणून बुजून करतात की पुन्हा ठाऊक, पण हे विसरतात।
मध्यंतरी तरी कोण शर्मा का काय त्यांनी संविधान आंबेडकरांनी लिहिलं नाही असं त्यांनी वक्तव्य केलं. ते खळबळजनक वक्तव्य सोशल मीडियावर येत होतं. बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया आम्ही वाचल्या, आम्ही व्हिडिओ बघितले. ते BN राव कोणी त्यांनी संविधान लिहिलं असं त्यांचं मत होतं. मग तुम्ही असं वक्तव्य करून हे कोणी संविधान दुसऱ्यानेच लिहिलं, ते काय तिसऱ्यानेच केलं असं जर म्हणत असाल तर इतिहास असा सहजासहजी खोडून काढता येत नाही. इतिहास हा इतिहासच असतोय. कितीही प्रयत्न केलात तुम्ही तर इतिहास हे तुम्ही बदलू शकत नाही. मग नंतर गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमावर दिलगिरी व्यक्त केली. अनावधानाने माझ्याकडून त्या व्यक्तीचं नाव राहिलं असेल, म्हणजे त्या व्यक्तीचं नाव राहिलं असेल. मी इथंही तुम्ही आंबेडकरांचं नाव घेतलं नाही. अनावधानाने प्रजासत्ताक दिनानिमित्त नाव कसं राहू शकतं हा एक प्रश्नच आहे. प्रजासत्ताक दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतल्याशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. हे जग जाहीर असताना तुम्ही कास्ट ऑन दिस स्टेज तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाही. मग जनता इतकी खुळी आहे का हो? तुम्ही जे स्पष्टीकरण दिलात की अनावधानाने हे नाव विसरलं असेल एका व्यक्तीचं, तर जनता इतकी खुळी आहे का? तुम्ही दिलगिरी व्यक्त केली म्हणजे सगळे प्रश्न मिटले, आता झालं सगळं व्यवस्थित झालं असं होऊ शकतं का? सर्वजण सोशल मीडियावर या महिलेच्या लोक पाठी आहेत, त्या महिलेला सपोर्ट करत आहेत. बऱ्याच न्यूज चॅनलने पण ही बातमी चालवलेली आहे. आणि खरंच या महिलेला आमच्या सर्वांचा सलाम. थांबते. तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय भारत.